जर तुम्ही कोणतंही काम करताना समजा तुम्हाला इथं वॉल ड्रॉ म्हणजे इथं वॉल काढायची आहे मला, पण ही वॉलमध्ये यायला लागल्या किंवा स्टेअर काढताना एखादी वॉलमध्ये यायला लागल्या, तर तुम्ही काय करू शकता की सिलेक्ट करून त्याला हाईड करू शकता. ओके, पण यामध्ये कसं आहे की सिंगल सिलेक्टच होते. एक सिलेक्ट केलं की पहिल्याचं सिलेक्शन निघून जाते. मल्टिपल सिलेक्टसाठी इथं शिफ्ट दाबून धरायचं, तुम्ही इथं पाहिजे तेवढं सिलेक्शन करू शकता आणि एडिटमध्ये जायचं आणि इथं हाईडचा ऑप्शन आहे. हाईडवर क्लिक केला की हे हाईड होऊन जाते आणि ज्याला तुम्हाला पाहिजे असेल त्याला परत एडिटमध्ये जाऊन अनहाईड ऑल केला तर सगळं येईल. लास्ट टाईमात जे पाहिजे असेल तर लास्ट टाईम जे हाईड केलं असेल ते येईल. मी ऑल करतो, परत येतो. तुम्ही राईट क्लिक करून पण हाईड करू शकताय, पण हाईड आणि इरेज जवळजवळ आहे, त्यामुळं चुकून इरेज जर केला तर परत येणार नाही. त्यामुळे इथं हाईड व्यवस्थित करायचं. ओके, त्यामुळं हे तुम्ही करू शकताय. तिथं तुम्हाला जर स्लॅबमध्ये येत असेल तुमच्या प्लॅनमध्ये किंवा एखादी वॉलमध्ये येत असेल तर त्यांना तुम्ही काय करा, हाईड करा. त्यानंतर आता बघा, आपण पहिल्यांदा काय करायचं की आपल्याला स्टेअर किती आहेत ते पण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 स्टेअर आहेत समजा. मग आपण काय करायचं, तर आपल्याला टोटल हाईट कितीवर जायचं आहे आपल्याला, तर 10 फुटांवर जायचं आहे, बरोबर. त्यासाठी आपल्याकडे स्टेअर लागणार आहे. तर इथं सिम्पल आपण काय करायचं, कॅल्क्युलेटर ओपन करायचं. कॅल्क्युलेटरमध्ये गेल्यानंतर काय करायचं बघा, 10 फूट म्हणजे किती इंच, 10 गुणुले 12 म्हणजे आपलं झालं हे 120 इंच झाले टोटल, बरोबर. म्हणजे ही झाली आपली वॉलची हाईट आणि यामध्ये प्लस असणार आहे तुमचा स्लॅब जो असेल 5 इंचाचा. ओके, टोटल किती होतं 125. 125 मध्ये आपल्याला किती स्टेअर बसवायचे, 18. त्यामुळे याला आपण काय करायचं, डिवाइड करायचं 18. बघा 6.94 म्हणजे जवळजवळ 7 इंचाच्या आसपास एक स्टेअर आहे. पण आपण काय करायचं, आपण 6.94च घ्यायचं. कसं तर बघा, आता समजा या स्टेअर इकडून असं वर जाऊन इकडे येणार आहे, तर मी काय करणार, आपला आहे तो रेक्टँगल पहिल्यांदा आर इथून इथंपर्यंत ही पहिली स्टेअर झाली आणि याचं जर पी दाबल्यानंतर आपण जे हाईट देणार का नाही, हे आपण देणार आहे 6.94 आणि एंटर. स्पेस घेतलो, ट्रिपल फास्ट क्लिक केला याला आणि राईट क्लिक करून मेक. ओके, जसं आपण वॉल काढलो त्याच पद्धतीनं, फक्त इथं हाईट तेवढी आपल्याला वेगळी असेल. तर कदाचित 18 स्टेअरच्या ठिकाणी समजा 17 स्टेअर असतील तर आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं येणार आहे. कदाचित काही वेळेला 16 असतील, बरोबर. त्यामुळे तुम्हाला तिथे इकडे तिकडे करावं लागणार. त्यामुळे आता आपल्याला आले ते उत्तर इथं असं 6.94 आपण घेणार आहे. मग असं प्रत्येक ठिकाणी करत बसायचं. ओके, तुम्हाला मी आत्ता जो ऑप्शन सांगितला तो आपण इथं वापरायचा. मला याला कॉपी करायचं आहे. कसं कॉपी करायचं, हां बरोबर, मूव करून कंट्रोल दाबायचं. पण एम प्रेस केल्यानंतर आपण याला उचलायचं इथून या कॉर्नरपासून आणि याला कंट्रोल दाबला की इथून. मग असं तुम्ही मग बघा, सिलेक्ट जर घेतलो, शिफ्ट कडून जर मी तिन्ही सिलेक्ट केलं जर एकदम आणि तिघांना एकदम जर कॉपी केलं तर आलं काय, असं तुम्ही तिघांना एकदम कॉपी पण करू शकताय. फक्त कसं आहे, इथे किती आहेत हे बघा, 1 2 किंवा इथून जातो 1 2 3 4 5 6 झाले. अजून 2 मला लागणार आहे, बरोबर. त्यामुळे आणि 2 घेतलो, यांना मी हे झालं इकडे, बरोबर. आता इथून आपल्याला फिरायला लागणार ना इकडं या साईडला, तर फिरताना आपल्याला काय करायला लागणार आहे, तर मी खालूनच पहिल्यांदा इथं बॉक्स काढणार. इथून हा कॉर्नर आणि हा मी एक 5 इंच घेतो, याला पी प्रेस करूया. एक 5 इंच घेतलो, स्लॅबच्या हिशोबाने त्याला 5 इंच घेतला. याचा एक वेगळा ग्रुप करायचा आणि हा मी ठेवणार आहे कुठं, ह्याला मूव करून ठेवणार आहे वर. आणि बाकीच्या स्टेअर आता आपण गेलो इथंपर्यंत, बरोबर. आता बाकीच्या स्टेअर इथून वर येणार. म्हणजे तुम्ही इथं स्टेअर काढणार खाली किंवा तुम्ही आहे ती जरी वापरला तरी पण चालेल. एम बघा, कॉपी केलो,
किंवा खालनं तुम्ही जर एक्स्ट्रा जरी घेतला तिथं काढून आणि तरी पण चालेल. तिथून आता राहिलेल्या सगळ्या स्टेअर तुमच्या इकडे राहणार. तुम्ही तर मल्टिपल सिलेक्ट करून पण काय करू शकताय, एकदम कॉपी करणार असाल तरी पण चालते. आता तिकडे इकडे किती स्टेअर आहेत, 1 2 3 4 5 7 8 9 10. आता हे 8 तर झाल्या आणि 2 स्टेअर काढला की तुमचं इथं काम कम्प्लीट होईल. बघा. आणि जर तुम्ही इथून जर हाईट मोजणार असाल तर टेप मेजर टूल तुम्हाला तर माहिती आहे, टी प्रेस केला की येऊन जाईल. इथून तुम्ही जर हाय जसं खाली आला, हाय जसं यायला गेलं तसं यायला गेलं. आता आपल्याला इथं हा इथं आपल्याला दाखवते बघा, जवळजवळ 9 9.5 फूट 6 इंच किंवा 5 इंचाच्या आसपास दाखवेल. ओके, म्हणजे आपल्या इथं 5 इंच स्लॅब टाकला की बरोबर 10 फूट तिथं कम्प्लीट होतं. किंवा इकडे तिकडे जरी झालं तरी आपण याला नंतर नाही तर एखादी स्टेअर आणखीन ॲडजस्ट करू शकतो. ओके, पण स्टेअरची कन्सेप्ट अशी करायची आपण.